पाहिली। शेतकरी, महिला, युवक यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसावा ही तळमळ होती आणि त्या प्रयत्नांमध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये आम्ही कुठे कमी पडलो नाही, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि खऱ्या अर्थाने जो काही विचार आम्ही मांडला, मी आजही जे नेहमी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही कारभार करतोय आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं आणि त्यासाठी अहोरात्र आम्ही काम केलं। जनतेचा विश्वास देखील आज आम्ही या ठिकाणी पाहतोय की गेल्या 2 वर्षांमध्ये जनतेसाठी केलेली कामं, घेतलेले निर्णय याचाही आम्हाला आनंदही आहे आणि अभिमान आहे आणि विचार, विकास आणि विश्वास ही आमच्या यशाची त्रिसूत्री आहे, हे मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन। आमच्या काळामध्ये 9 अधिवेशनं पार पडली, 75 कॅबिनेट झाल्या, त्यात सुमारे 550हून विजयराव आकडा लिहून घ्या अधिक निर्णय आम्ही घेतले। खऱ्या अर्थाने या काळामध्ये बरेच वेताळ आडवे आले, परंतु आम्ही विकासाचा विक्रम करत गेलो, हे मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो। इतके निर्णय यापूर्वी कधी झालेत का हे आपण आपल्या मनाशी विचार करा, पाहून घ्या, तपासून घ्या। कारण हे निर्णय आम्ही का घेऊ शकलो? कारण आम्ही घरात बसून नाही तर लोकांच्या दारात जाऊन, शासन आपल्या दारी नेलं, लोकांच्या दारात नेलं आणि कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, ते काम आम्ही केलं आणि म्हणून आम्ही घेतलेल्या वेगवान निर्णयाचे पडसाद देखील जनतेमध्ये उमटले आणि विधिमंडळ, खरं म्हणजे या विधिमंडळामध्ये देखील अनेक आपण चर्चा केल्या, अनेक निर्णय घेताना आपणही सहकार्य केलं, आपलेही विचार मांडले। हा विधिमंडळ हा लोकशाहीचा एक प्रमुख स्तंभ आहे। या सभागृहाचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून विधिमंडळामध्ये सदस्यांना दिलेल्या हक्काच्या आयुधांचा उपयोग तमाम जनतेच्या भल्यासाठी आपण केला पाहिजे आणि या विधिमंडळाचा डेकोरम आहे, पावित्र्य आहे, जे काय ते आपण जपलं पाहिजे अशी भावना आपल्या सगळ्यांची आहे आणि या पावित्र्याचा भंग होणार नाही हे देखील पाहण्याची जबाबदारी आपली आहे। खरं म्हणजे विरोधकांना आपल्या जबाबदारीचं भान आहे की नाही मला माहीत नाही, परंतु सभागृहाच्या बाहेर विरोधक नेहमी आम्हाला शिव्याशाप, 2 वर्षांमध्ये एकही असा दिवस गेला नाही अधिवेशनाचा की पायऱ्यांवर बसले नाहीत आणि सरकारला शिव्या दिल्या नाहीत, सरकारवर आरोप केला नाही, परंतु सभागृहात देखील तुम्ही आता शिव्या द्यायला लागलात। सभागृह हे सभागृहात देखील होतंय